6:50 in the morning. This is my gym bag. All set to go. जिम माझ्या सोसायटीमध्येच आहे. म्हणून आपण आता जिमच्या इथं चालू आहे. दिस वॉज द व्ह्यू. आफ्टर अ लॉंग टाइम विचार करतो काय माझं मोस्टली अप्पर बॉडीच असेल आज. चेस्ट अँड ट्रायसेप. आपण आपला मीलपर्यंत पडतो. आफ्टर जिम्स मोस्टली मी आधी काय एवढं खायचो नाही किंवा नॉर्मल लाईट नॉर्मल खायचं जे की वॉज नॉट इन हाय इन प्रोटीन. सुरू केलं ओट्स प्रोटीन ओट्सवाले. आता त्यामध्ये लेजिट 1 महिना मी प्रॉपर केल्यावरती मला लेजिट फरक जाणवला. सो कधी पण तुम्ही वर्कआउट करून मला एक प्रॉपर मील रेडी ठेवा हाय इन प्रोटीन. सो जे तुम्ही ऑलरेडी वर्कआउट केलं आहे त्याचे तुम्हाला रिझल्ट्सही दिसतील. टिपिकल इंडियन किचन. हां तुम्हाला एक दाखवतो. सो या दीज आर ऑल द फ्रीज मॅग्नेट्स जिथे जिथे मी फिरून आलो आहे. सो वेदर इट इज अ शिमला, रोहतांग पास, मनाली, हम्पी, गोकर्ण, सॅचेव्हिनिटी, रत्नागिरी, गोवा अँड या एवढं सगळं कंटेंट होतं माझ्याकडे काहीच. पण मी जिथे व्लॉगिंग नव्हतो करत. सो बेटर लेट दॅन नेव्हर. ही आमची पॅन्ट्री आहे. याच्यात सगळं आमचं खाऊ असतं. रेडी आहेत पण ते प्रॉपर रेडी व्हायला त्यांना सोक व्हायला लागतं. ऑफकोर्स ते काही काही लोक गरम करून पण करतात. बट आय प्रिफर्ड इट कोल्ड. सो मी थंड दूध टाकून ठेवतो अँड ते लाईक विदिन 15 to 20 मिनिट्समध्ये रेडी पण होतात. सो तोपर्यंत मीही रेडी होतो आवरून वगैरे आंघोळ वगैरे करून. सो या प्रॉपर टायमिंगमध्ये दोन्ही होऊन जातं. सो जिममधून आल्यावरती पहिले रेडी करायचे ओट्स. सो ऑल सेट आहे. ओट्स होत आहेत सेट कॉज ऑफ ते 10 मिनटात झालेत. आफ्टर 10 मिनिट्स होतील अजून सेट ते. तर ह्या गाईज मला आता माझ्या एका वेदांत मित्र आहे त्याचा कॉल आला होता. तो इथेच जवळ आला एरियाच्या. त्याची आय गेस बाईक का गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे. तर त्याला टाईम जाणार 10-15 मिनिट्स. सो हे कॉल्ड मी की येतोस का वगैरे. त्यामुळे मी आता चाललो आहे. माझी अजून एक फ्रेंड तिथंच जवळ राहते श्रेयल म्हणून. तर भेटलो तर मग मी तिघं आम्ही भेटू बघू काय प्लॅन म्हणते. ॲक्च्युली पाऊस पडेल असं झालं आहे वातावरण. होपफुली पाऊस नको पडावा. बघूया आता. गाईज आम्ही पावसात अटकलो आहेत. पाऊस बघू शकता या मुलीच्या कारण. हिची गाडी स्टेशनला राहिली आहे आणि हिने आम्हा दोघांना अडकवलं आहे एवढ्या पावसामध्ये. माझी स्कूटी बिचारी ते भिजते. याची टायर पण पंक्चर आहे तरी आम्ही आलोय. टायर पंक्चर मध्ये तिघा आलोय. एका टायर पंक्चर वाली स्कूटी होती. ट्रिप्सी भिजतोय एवढा पावसात. इथे पण चालू झालं. इथे से हाय टू माय ब्लॉग. हाय गाइस. ब्लॉग के अंदर ब्लॉग. हाय ब्लॉग पीस. अरे तुला माहित काय ओ हा. अरे नाही थांब पण मी फ्रंट कॅमेरा ऑन केला. दुसरा काय बोलली तू. आम्हाला एवढा पावसात या पोरीने भिजवलंय. आता तिघं स्कूटीवरती चाललोय आम्ही. तू पुढे बघ. तुला नाही बघायला सांगितलंय. अरे ब्लॉग मध्ये नाही. मध्ये पाऊस नाही पडत आहे. फक्त मोठे थेंब पडत आहे. काय मोठे थेंबच पडतात. म्हणजे पाऊस नाही. स्क्रीनवरती आम्ही भरोसा ठेवून निघालोय आणि बस चालवतोय. तरी पण आम्ही बसलोय. ऑप्शन नाहीये. केस बिस सगळे वाया गेले. तर आजच सकाळी शॅम्पू केला आम्ही. एकतर नको त्याला दाखवू. माझी केस मी छान दिसतोय पण तू पुढे बघ.
हे थांबू इथे वाढला. अरे पण इथं थांबू. अरे पोचलो. हा ना पोचलो आता. हा पोचलो चल ना. चल चल आता चल. अरे एक मंचुरियन मारले असते. येताना घेऊ मंचुरियन. भूक लागली आहे. भूक लागली गाईस. आम्हाला मंचुरियन पण आत्ताच खायचं आहे. येस. या अशा पावसाच्या वातावरणामध्ये थोडंसं कांदा भजी ए या साईडला त्या साईडला. ते हिची स्कूटी घ्यायला आलो आम्ही बाय द वे स्टेशनला. ते पण भिजत ते पण भिजत. पावसात भिजतोय बरं नाही का मला. ना कालपर्यंत ताप मला पण होता तरी हिच्यासाठी भिजलो मी परत. थँक्यू अप्रिशिएटेड. नाही नाही मंचुरियनचे पैसे तू भरायचे. ट्रिपवरून आले ते ट्रिपवरून आले आपण काय जाणार ते पण ट्रिपवरून आलो आपण काय जाणार ट्रिपला असं. हे बघा सगळे ट्रिपवर चाललेत. आम्हाला सोडलीच नाही कुठं. आम्ही फक्त गाडी आणायला लागतो. अरे इथे ना कुठे. हा तुला बोलतो माहिती आहे. मी अंदाज लावला इथं लावतो. अच्छा अंदाज लावला. आधी पण आला होता. हा आधी ग्रुप वरती फोन टाकतो कॅन्सल होतो. फोन टाकतो कॅन्सल होतो. करणार काय. आता जर समजलं गाडी या पार्किंग मध्ये नाही त्या पार्किंगला आहे. मंदिराच्या इकडे मंदिर कुठे आहे. मंदिरानंतर चौकीला एंट्री नंतर चौकीला आहे. एंट्री नंतर चौकी. अशी जरा वाजव ना गाडी. ठीक ठीक नाही का फीचर. काही ऍक्टिवासाठी सुचितचं म्हणणं आहे की आता द्यायला पाहिजे फीचर. हा आता एवढ्या गाड्यांमध्ये आम्ही कुठे शोधणार आम्ही गाडी. आम्ही हिची गाडी घ्यायला एवढा लांब आलं आणि हिच्या गाडीत पेट्रोलच नाहीये. तिला माहित नाही ओनरलाच माहित नाही गाडीत पेट्रोल नाही तर आम्ही धक्के मारत नेणार आहोत गाडीला. तसं तो बघ पार्ट्स बनवतो घराचं सामान. आज हम लाए घर का पार्ट आहे ब्लॉग बनाया. नाही बोलतात बरं. रेड वर तर आहे गाडी. शी इज ऑल्सो कन्फ्यूज यार. आहे की नाही पेट्रोल. आणि मम्मी बोलते आहे. पप्पा बोलत आहे. मागून पप्पा बोलले की नाहीये. मम्मी बोलते आहे. मला वाटते नाहीये पण पप्पा वाटते का इथे लाल वर आली आहे गाडी. कारण की बंद गाडी आहे लालवरच असणार. असे दिन चमाट. इग्निशन ऑन केलं की वर येते सुई. ही सुई वर येते. इग्निशन ऑन आहे. वुमेन्स हे मारते वेदांत तुला. पसंदीदा औरत याच्या अंगावर मर टाकते एक पोरगी. पसंदीदा औरत. आणि प्रथम चालू असतं. वेदांत आणि प्रथमचं चालू असतं अनऑफिशियल. अनऑफिशियल. लवकरच ऑफिशियल होईल ते. ज्या पद्धतीने दोघं चालतायत आम्हाला तर या सकाळी जिम वगैरे झाली. दुपारी फ्रेंड्सना भेटलो. अँड नाव आता रात्री चिल. ॲक्च्युली बाहेर पडणार होतो पण देन आय थॉट आज घरीच बसूया. आणि माझा एक कझिन आहे तो पण घरीच आणि पाऊस पडतो आहे आज बाहेर. म्हटलं बाहेर जाण्यात तर काय अर्थ नाही. म्हटलं घरीच आहे तर घरीच थोडं गेम ऑनलाईन गेम किंवा याच्यावर भेटूया. म्हटलं तेच एक गेम आहे इट टेक्स टू म्हणून. तो आम्ही आताच खेळत होतो काल रात्री पण तो. म्हटलं आज तो कंटिन्यू करूया. बघू आता. आज माझा विचार आहे लॅपटॉप टी व्हीला कनेक्ट करतो अँड प्रॉपर ह्याच्यात खेळतो. तुम्हाला दाखवतो मी कसं ते कनेक्शन वगैरे करतो सगळं. तरी आम्ही तसा लॅपटॉप ठेवला आहे आणि या साईडला चार्जिंग पोर्ट. ॲक्च्युली ह्याच्या मागे चार्जिंग पोर्ट आहे पण तो यूज मी करत नाही बिकॉज ते वायरिंग वगैरे आणि ते मागून लावून ॲडॅप्टर परत एवढा लागायला इश्यू. सो इथे लॅपटॉप कनेक्ट HDMI केबल मी लॅपटॉपवर जातो. आणि हा कंट्रोलर एक आहे माझ्याकडे. हा मी आय गेस 1.5 वर्ष झालं वापरतो आहे. कॉस्मिक बाईटचा एकदम मस्त चालतो. अजूनपर्यंत कधी मला डिस्कनेक्ट झाला आहे किंवा बॅटरी लवकर ड्रेन झाली आहे. आरामात 6 आवर्स वगैरे किंवा मोर दॅन दॅट चालत असेल. मी तेवढं खेळत पण नाही. अँड हा सोफा टेल 12 इथे येईल. अँड सोफा अँड गेमिंग काइंड ऑफ दिस आजसाठी आहे. हो आज अचानक मूड पण झाला. म्हटलं आपण येतो आहे आणि परत दिवस असं केलं नाही आहे. आज करूया बऱ्याच दिवसानंतर आज. तर या दॅट्स फॉर द डे. आज जास्त काय झालं नाही बट इट वॉज अ शॉर्ट व्लॉग. होप यू ऑल एन्जॉय दिस व्लॉग अँड होप तुम्ही आधीचा व्लॉग बघितला असाल जो की दिवाळीचा आहे. तुम्ही इथे किंवा इकडे कुठेतरी पॉपअप करेन. नेक्स्ट व्लॉग अजून ॲक्च्युली एक्सायटेड असेल बिकॉज आम्ही चाललो आहे कॅम्पिंगला. आताच ते मला
समजलं आहे की प्लॅनिंग बनते आहे. होपफुली होऊ देते नेक्स्ट विकेंडला वगैरे. आणि जर झालं तर तुम्हाला नक्कीच कॅम्पिंगचा ब्लॉग बघायला भेटेल. स्टे ट्यून्ड अँड आय सी यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग.